नमस्कार मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण एक्सेल मधील कंडिशनल फॉर्मॅटिंग हे फीचर सविस्तर उदाहरणासह शिकणार आहोत. कंडिशनल फॉर्मॅटिंगमुळे डेटा आपोआप हायलाइट होतो, ज्यामुळे रिपोर्ट समजायला खूप सोपे होते. कंडिशनल फॉर्मॅटिंग कंडिशनल फॉर्मॅटिंग म्हणजे काय? एक्सेलमध्ये ठराविक अट पूर्ण झाली की सेलचा रंग, फॉन्ट किंवा चिन्ह बदलणे म्हणजेच कंडिशनल फॉर्मॅटिंग. उदाहरणार्थ, समजा विद्यार्थी पास झाला तर त्याला ग्रीन कलर, समजा विद्यार्थी फेल झाला तर त्याला रेड कलर. चला तर मग आपण एक्झाम्पलसह पाहूयात. तर पहिला आपण चेक करूया की पास आणि फेल, ग्रीन कलर आणि रेड कलर हे आपण चेक करूया की आपण कसं करू शकतो. आता मी हा जो डेटा आहे हा एक रॉ डेटा घेतलेला आहे. आता याच्यावरच आपण कंडिशनल फॉर्मॅटिंग वापरणार आहोत. आता ज्याच्यामध्ये आपल्याला आता मला मार्क्सचं करायचं आहे, तर मार्क्सचं करण्यासाठी आपण पहिल्यांदा जो सेल आहे तो सिलेक्ट केला. त्याच्यानंतर कंडिशनल फॉर्मॅटिंग हे कशामध्ये येतं की होम टॅबमध्ये कंडिशनल फॉर्मॅटिंग आणि त्याच्यामध्ये हे सगळे सारे जे आहेत ते ऑप्शन्स आहेत. आता याच्यामध्ये हायलाइट सेल रूल्समध्ये खूप सारे असे ऑप्शन्स आहेत जे आपण यूज करू शकतो. आता इथे ग्रेटर दॅन आता आपल्याला ग्रेटर दॅन, लेस दॅन ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर फर्स्ट ग्रेटर दॅन, आता इथे यांनी 56 ऑलमोस्ट 59.5 म्हणजेच 60 मार्क्सचं कन्सिडर केलेलं आहे. पण आपल्याला कशाला पाहायचं आहे? आपल्याला आता समजा 35 पेक्षा जास्त असेल तर आपल्याला ग्रीन कलर मध्ये आपल्याला शो करायचा आहे. आणि ओके सी, आता तुम्ही इथे पाहू शकता की जे 35 पेक्षा जास्त आहेत त्याला इथे ग्रीन कलर आलेला आहे. ठीक आहे. आता तसंच आपण रेड कलर साठी चेक करूया, म्हणजेच जे विद्यार्थी फेल झालेले आहेत त्यांच्यासाठी पाहूया. तर इथेच आपण लेस दॅन हा ऑप्शन सुद्धा आहे. तर आता इथे मी 35 पेक्षा लेस जो असेल त्याला रेड फिल करा आणि रेड फॉन्ट मध्ये शो करा. तर आता मी इथे केलेला आहे. तरी पण एक जो असा सेल आहे ज्याच्यामध्ये 35 आहे पण तो ग्रीन पण झालेला नाहीये आणि रेड पण झालेला नाहीये. मग अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस आपल्याला कस्टम फॉर्मॅटिंग जरी म्हटलं तरी चालेल. तर आपण ते कस्टम फॉर्मॅटिंग यूज करणार आहोत. आता याच्यामध्ये आपण 2 रूल यूज केलेले आहेत. तर आता आपल्याला चेक करायचं आहे याच्यासाठी की 35 ज्याला मार्क्स 35 किंवा 35 पेक्षा जास्त आहेत त्यांचा कलर आपल्याला ग्रीन करायचा आहे. आता इथे बघा, इथे फक्त ग्रेटर दॅन 35 आहे, पण आपल्याला ते इथे काय करायचं आहे? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 35 करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार? पहिल्यांदा आपल्याला त्याच्यावर क्लिक करायचं, एडिट रूल करायचं आणि त्याच्यानंतर हे सगळे जे आहेत ऑप्शन्स मिळतात. आता इथे बघा, इथे ग्रेटर दॅन आहे. आपल्याला काय करायचं आहे? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू करायचं आहे. ठीक आहे. आणि जस्ट ओके इथे अप्लाय करायचं आणि ओके. पहा तर मग मित्रांनो, हा सेल सुद्धा ग्रीन कलर मध्ये झालेला आहे. ठीक आहे. तर आपण हे अशा रीतीने पाहिलेलं आहे की 35 किंवा 35 पेक्षा जास्त असेल तर तो हिरव्या रंगात दिसेल किंवा 34 आणि त्याच्यापेक्षा कमी आहे त्याला रेड कलर दिसेल. तर ही एक कंडिशन आपण पाहिलेली आहे. तर आपल्याला अजून अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत आपण पाहू शकतो. आता फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे की बाकीचे ऑप्शन्स चेक करण्यासाठी आपण पहिल्यांदा हे क्लिअर करून घेऊया. तर आता क्लिअर कसं करायचं? क्लिअर रूल मध्ये यायचं आणि क्लिअर रूल्स फ्रॉम सिलेक्टेड सेल. तर हे आता क्लिअर होऊन गेलेलं आहे. आणि आता आपण चेक करूया की टॉप 10, आता आपण
दुसऱ्या ऑप्शनला येऊया की आपल्याला आता हे चेक करायचं आहे की टॉप 10 किती जणांना आहे. टॉप 10 किंवा टॉप 3. पहिल्यांदा आपण टॉप 10 चेक करूया. टॉप 10 ज्यांना आहे त्यांना आपण ग्रीन फील्ड मध्ये आपण ते फिल करूया. ठीक आहे. तर आता एवढे सारे जे आहे ज्यांना टॉप 10 आहे, पण आता आपल्याला काय पाहायचं आहे की टॉप 3 चेक करायचं आहे. सो अगेन आपण इथे यायचं, इथे येऊन इथे जे टॉप 10 होतं तर त्याच्याऐवजी आपण इथे 3 देऊया आणि तेच आपण ग्रीन फिल करूया. रेड मध्येच ठेवूया. त्याच्यामुळे आपल्याला समजेल की टॉप 3 किती जण आहेत. ठीक आहे. ही एक गोष्ट आपल्याला समजून गेली. आता सेम तसंच आता आपण हे फर्स्ट आपण क्लिअर करून घेऊया. त्याच्यानंतरच आपल्याला दुसऱ्या गोष्टी आपण समजू शकू. ठीक आहे. आता याच्यामध्ये डेटा बार आहे. आता आपण हे डेटा बार म्हणजे काय की ज्याला जास्त मार्क्स मिळालेले आहेत तो कम्प्लिटली फुल झालेला आहे. पण ज्याला अगदीच कमी मार्क्स मिळालेले आहेत म्हणजे मार्क्स वाईज हे फिल होऊन हे जे सेल्स आहेत ते फिल होऊन गेलेले आहेत. हा पण कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये आपण याचा यूज करू शकतो. कलरचाही कलर स्केल सुद्धा तसंच आहे की कलर स्केल मध्येही आपण ते कलर्स आपण मॅनेज करू शकतो. आयकॉनही असा आहे की ज्याच्यामध्ये आपण सेट करू शकतो की आपल्याला लगेच विजिबली होऊन जातं की हा याला जास्त मार्क्स आहेत, याला कमी मार्क्स आहेत. हे जे आहेत हे आपण आयकॉन सेट करू शकतो. अशा रीतीने आपण सगळे डेटा बार, कलर स्केल, टॉप 10, टॉप 3, हायलाइट सेल हे असं सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. तर तुम्हाला समजलं असेल, तुमच्या लक्षात आलं असेल की कंडिशनल फॉर्मॅटिंग कशी करायची ते आणि त्याचे फायदे काय आहेत. तर त्याचे फायदे काय आहेत, डेटा ॲनालिसिस ह्याच्यामुळे सोपे होते, एरर्स पटकन सापडतात आणि रिपोर्ट्स प्रोफेशनल दिसू लागतात आणि याच्यामुळे आपला टाईमही वाचतो. हे आहेत कंडिशनल फॉर्मॅटिंगचा फायदा. तर मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.